सोरटी सोमनाथ भारतातील अतिप्राचीन अशा 12 ज्योतिर्लिंगापैकी हे पहिले ज्योतिर्लिंग. येथे पूर्वीपासून भक्त दर्शनासाठी येतात. हे शैवतीर्थ, अग्नितीर्थ व सूर्यतीर्थ म्हणून पूर्वापार प्रसिद्ध आहे. पूर्वीपासूनच हे मंदिर वैभवसंपन्न होते असे सांगतात. मंदिरात अजस्त्र अशी सुवर्णघंटा होती. तिचे वजन जवळपास 2.25 मन होते. मंदिराच्या खांबात हिरे, पाचू, माणिक वगैरे रत्ने जडवलेली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात रत्नदीप होते. नंदादीप कनोजी अत्तराने सतत तेवत असत. देवस्थानकडे अमाप द्रव्यसाठा होता. तो भांडारगृहात ठेवलेला होता. या देवस्थानला परदेशातील व्यापारी भक्त आपल्या नफ्यातून अमाप देणग्या देत असत. त्यामुळे भारतातील एक वैभवशाली, श्रीमंत असे हे देवस्थान होते. त्याची कीर्ती ऐकून गझनीच्या महमदाने, अल्लाउद्दीन खिलजीने, मुझफ्फर शहाने आणि शेवटी औरंगजेबाने वेळोवेळी देवस्थानची लूट केली. तरीसुद्धा आजही हे देवस्थान ऐश्वर्यसंपन्न आहे. सोम म्हणजे चंद्र व चंद्राच्या कलेप्रमाणे कणाकणाने येथील ऐश्वर्य वाढतच आहे. हेच येथील स्थान महात्म्य आहे. हे ज्योतिर्लिंग संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असून येथील सोमनाथाची कथा स्कंद पुराणातील प्रभास खंडात सांगितली आहे. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याला 27 कन्या होत्या. त्यांची नावे नक्षत्रावरून ठेवलेली होती. त्या 27 कन्यांचा विवाह दक्षाने चंद्राबरोबर लावला. परंतु त्या सर्व जणींमध्ये रोहिणी ही चंद्राला आवडत असे. त्यामुळे बाकींच्या चंद्रपत्नींनी आपल्या वडिलांकडे तक्रार केली. तक्रार ऐकून दक्षाला राग आला व त्याने चंद्राला जाब विचारला की तू सर्वांना सारखे प्रेम देत नाहीस, त्यांच्यावर अन्याय करतोस. त्या रागातून त्याने विचार न करता चंद्राला शाप दिला की तू क्षयी होशील. हा शाप देऊन दक्षाने आपल्याच कन्यांना विधवा केले. तेव्हा चंद्र निराश झाला व या शापावर उपाय शोधण्यासाठी आजे सासऱ्याकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे तो गेला. ब्रह्मदेवाने चंद्रशरण आलेला बघून सांगितले की माझ्याकडे यावर उपाय नाही, परंतु तुला सांगतो त्याप्रमाणे कर, म्हणजे यातून मार्ग निघेल. तू सरळ शिवाची आराधना सुरू कर. हे ऐकून चंद्राने शिवाची खडतर तपश्चर्या केली. तेव्हा शिव प्रसन्न झाले व म्हणाले, दक्षाचा शाप तुला भोगावाच लागेल. तथापि मी इतकेच करतो की प्रत्येक महिन्यामध्ये तुझा अर्धा भाग वाढत जाईल आणि महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागात तुझा आकार कमी कमी होत जाऊन एक दिवस तुझा आकार पूर्ण कमी होईल. हा दिवस म्हणजे अमावस्या होय. याप्रमाणे अमावस्येपासून 15 दिवसात वाढत वाढत जाऊन पूर्ण चंद्र होतो व त्यानंतर आकार कमी कमी होत जातो व शेवटी अमावस्येला पूर्ण कमी होतो. याप्रमाणे शापातून सुटण्याचे वरदान देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले. तेव्हा या ठिकाणी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे ज्योतिर्लिंग उत्पन्न झाले. त्या ज्योतिर्लिंगाची येथे चंद्राने प्रतिष्ठापना केली व सुंदर असे सुवर्ण मंदिर बांधले. या जागेवर चंद्राला पुन्हा प्रभा प्राप्त झाली म्हणून हे ठिकाण प्रभास पट्टण म्हणून ओळखले जाते. येथे येऊन दर्शन घेणाऱ्या भक्तांना क्षयाची बाधा झाली असल्यास ते रोगमुक्त होतात असे सांगितले जाते. प्रभास पट्टण येथे अनेक शिवपिंडी आहेत. येथे कृष्णाने चंदनाचे शिवमंदिर बांधले व रावणाने चांदीचे मंदिर बांधले असेही सांगितले जाते. त्यामुळे येथे अनेक शिवपिंडी आहेत. मात्र प्रथम सोमनाथाचे दर्शन घ्यावे, मग इतर पिंडींचे दर्शन घ्यावे. या ठिकाणी आणखी एक रहस्य आहे, ते आजपर्यंत कोणीही सोडू शकले नाही. मंदिराच्या प्रांगणात एक स्तंभ आहे. तो बाणस्तंभ म्हणून ओळखला जातो. हा स्तंभच एक रहस्य आहे. सोमनाथ मंदिर कोणी निर्माण केले, केव्हा केले हे कोणालाही माहीत नाही. अनेक वेळा संपत्ती लुटण्यासाठी मंदिराची तोडफोड केली. 1951 मध्ये त्याचा जीर्णोद्धार झाला. मंदिराच्या दक्षिण समुद्र किनाऱ्यावर बाणस्तंभ आहे. तो सुद्धा प्राचीनच आहे. मंदिराबरोबर याचाही जीर्णोद्धार झाला. अंदाजे 6व्या शतकात बाणस्तंभाचा उल्लेख मिळतो. परंतु हा स्तंभ कोणी केला व का केला हे अज्ञात आहे. तज्ज्ञांच्या मते हा एक दिशानिर्देशक स्तंभ आहे. या स्तंभातून एक सरळ रेषा, एक बाण असून त्याचे तोंड समुद्राकडे आहे. त्याचेवर लिहिले आहे, आसन मुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग. याचा अर्थ असा की समुद्राच्या येथील बिंदूपासून सरळ रेष मारली तर ती दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ जाते. मध्ये पर्वत किंवा भूखंड येत नाही. कोणतीही साधने, ड्रोन, विमान, सॅटेलाईट नसतानाही प्राचीन काळात निर्माणकर्त्यांना हे ज्ञान कसे झाले हे या स्थळाचे वैशिष्ट्य असून या ठिकाणी पवित्र असे ज्योतिर्लिंग स्थापन झाले.
या स्तंभावरील अबाधित ज्योतिर्मार्गामधील अबाधित आणि मार्गाचा अर्थ समजतो, पण ज्योतिर्मार्गाचा अर्थ काय हे समजत नाही. सोरठी सोमनाथ हे प्राचीन क्षेत्र असून भक्तांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी असेच हे स्थान आहे.